ये बाळा आती, ये बस हा, मी तुझ्यासाठी पटकन काहीतरी करते. आलीस का ग? काय ग, तुझी आई घरात आहे का? बहिणी आत ये ना. तेच म्हटलं, बोलत पण नाही काही. काय ग, सकाळपासून कितींदा येऊन गेले, 4-5 तरी फेऱ्या मारल्या असतील. एवढं काय काम असतं ग ऑफिस मध्ये? नाही म्हणजे ओव्हर टाइमचा वेगळा पगार देतात का? नाईट का कोण निरोप दिला मी येऊन गेले ते? सांगितलं, ये ना बस. आई ग, तू काय बॅरिस्टर, तुला कुठे वेळ आहे आमची चौकशी करायला? पण मलाच तुझी काळजी, शेवटी वहिनी पडले ना. पण खरं सांगू का नेहा, तुझ्या इथे यायचं ना घरापर्यंत म्हणजे डोक्याला नुसता ताप आहे. ते ट्रेन मध्ये चढा, परत मरत मरत इथपर्यंत या, आणि स्टेशन पासून इथे येण्यासाठी रिक्षेवाल्याला 100 रुपये द्या. पाणी तरी देणार आहेस का? हो दे. चहा पण टाकशील? आलं की सून टाक. हो. अरे वा, भाजी आणली होय. मेथी तर अगदी ताजीच आहे. आई भूक लागली. मला 5 मिनिटं मी करते. ए ये इकडे, ये ये. आगऊ, तुझ्या मुलीला माझ्या जवळ आल्यावर काय काटे टोचतात ना काय माहित. ते जाऊ दे, तुझा भाऊ काय कामाला नाही, सगळं मलाच करायचंय. हे बघ नेहा, तुझ्यासाठी मी सोन्यासारखं स्थळ आणलंय. दिवसभर ते माझ्या सोबत तुझ्या येण्याची वाट बघत होते. काय ग वहिनी, एक फोन तरी करायचा. असं कोणालाही घेऊन येतेस डायरेक्ट घरी. कुणी आहे का घरी? परांज पे, अहो या या या, बसा बसा. शूज असू दे राहू दे, हो आपलंच घर आहे. बस. नेहा हे परांज पे मोठे वकील आहेत. बघत काय उभी आहेस, पाणी घेऊन ये. अगं कांदे पोहे कर, बघण्याचा कार्यक्रमच उरकून टाकू. बसा बसा. आई बघायचंय काय त्यात? ते काय माझ्या शब्दाबाहेर नाहीयेत. वहिनी जरा आत ये ना, मला बोलायचंय तुझ्याशी. अगं तू बोल नाही, तेच ते आपलेच आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. तू प्रेग्नंट असताना तुझा नवरा तुला वाऱ्यावर सोडून पळून गेला ते सांगितलंय मी त्यांना. अगं मी सांगितलंय त्यांना, परीबद्दल सगळी कल्पना दिली आहे त्यांना, म्हणून तर ते परी सकट स्वीकारायला तयार आहेत तुला. आणि आतापर्यंत त्यांचं एकही लग्न झालेलं नाही, अनमॅरिड आहेत, सिंगल आहेत. मी जरा आत. खरं सांगू का, तुझ्यासाठी आता बीचवरच शोधावा लागला असता, पण हे परांजपे मोठ्या मनाचे आहेत म्हणून तर ते तयार झालेत. तर तू एकदाचा होकार सांगून टाक ना त्यांना. हे बघ, तसाही तुझा भाऊ काहीही कामाचा नाहीये, सगळं मलाच करावं लागणार. बहिणी मी तुला किती वेळा सांगितलं मला लग्न नाही करायचंय. काहीही झालं तरी आता मला माझ्या आणि परीमध्ये दुसरं कोणी नकोय. आम्ही दोघं खुश होतो एकमेकांसोबत. सॉरी, तुम्हाला त्रास झाला असेल तर. बहिणींचा काहीतरी गैरसमज झाला. मला लग्न नाही करायचंय. डोकं पिकं फिरलंय का तुझं? लग्न करायचं नाही म्हणतेस, मग काय करायचंय तुला? तुझा नवरा सगळं लुबाडून गेला. तुझ्या डोक्यावर किती कर्ज आहे हा, माहितीये ना तुला? अगं हे घर आहे ना, ते सुद्धा एक दिवस. हो वहिनी,
तुम्ही काय बोलताय काय? खरं तर नेहाजींच्या मनात नसताना तुम्ही असं खोटं बोलून मला इथे आणायला नको होतं. आणि हे बघा, बळजबरीने लग्न जुळतात, मन नाही जुळत. हो, त्या लहान मुलीचा तर विचार करा. तुम्ही तिच्या समोर तिच्या आईला आहेत. नेहाजी, मी तुमची माफी मागतो. मला जरा जरी यातलं काही माहित असलं असतं ना, तर मी इथे आलोच नसतो. हे घे बाळ, मी तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय. अगं घाबरू नकोस, घे. परी, असं असं घाबरली. हे बघ बाळ, मी इकडे ठेवून जातो. हा, तू नंतर खा. ओके, येतो मी. अहो परांजपे, ओ परांजपे ऐका ना. मेल आला, मेल, बोनसचा मेल आला. हो, मलाही आला. हो मलाही आलाय. कसला मेल? काय झालं? अगं, आपला 3 वर्षाचा थकलेला बोनस आपल्याला आज एकत्र मिळणार आहे असं लिहिलंय मेल मध्ये. मस्तच यार. नेहा, तू सरांसमोर बोललीस म्हणून हे झालं. नाही रे, मोठ्या सरांनी विषय काढला म्हणून झालं. कुणामुळे का असे ना, ट्रीट शेफाली देणार. मी का? हो मग. चालेल चालेल चालेल. अब उन्होंने बोनस दिया है तो मुझे पार्टी तो देनी ही पड़ेगी ना. काय झालं काका? मुलाला पुढे शिकायचंय. घरी गेल्यानंतर रोजचा एकच प्रश्न, बाबा फॉर्म कधी भरू? अरे खिशात पैसे नसल्यामुळे मी उद्या बोलू, नंतर बोलू म्हणून टाळत होतो त्याचे प्रश्न. पण आता नाही. आता मी त्याला घरी गेल्यानंतर अभिमानाने सांगणार आहे, खूप शिक, हा बाबा तुझ्या सोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे. खरंच नेहा, खूप खूप थँक्यू. काका, आभार माझे नाही, यशचे मान. कारण तो आपल्या सगळ्यांच्या वतीने बोलला. यश कुठे? तू इथे काय करतोय? मी ते सोडा सोडवतोय. काय कोडा सोडवतोय. कोड सोडवतोय सरांच्या खुर्चीवर बसून? उगाच नको ती डेअरिंग का करतोयस? कोणी पाहिलं ना तर प्रॉब्लेम होईल. उठ तिथून. अगं ते मी खरं सरांना ही फाईल द्यायला आलो होतो. बघितलं कोणीच नाहीये म्हणून थोडा वेळ म्हटलं बसून बघूया कसं वाटतंय. म्हणून सरांच्या खुर्चीवर बसलाय? पण सर येत नाही तोपर्यंत बसू दे ना. असं दुसऱ्यांच्या खुर्चीत बसण्यापेक्षा आता बोनस मिळतोय ना पेंडिंग, त्यातनं स्वतःसाठी खुर्ची घे आणि त्यावर बस. उठ आधी तिथून. हा काय प्रकार आहे? माझ्या केबिन मध्ये माझ्या खुर्चीवर बसलाय मिस्टर यश. मी अजूनही या कंपनीचा बॉस आहे, लक्षात ठेवा. आय एम सॉरी सर, आय एम व्हेरी सॉरी. मी ही फाईल ठेवायला आलो होतो सर. फाईल ठेवायला आला होता? मग खुर्चीवर बसून काय चेकवर ठ्या करत होतास? तसं नाही सर. तसं नाही मग कसं आहे? सॉरी सर. आज खुर्चीवर बसलाय, उद्या माझा नातू बॉस म्हणून निर्वाल सगळीकडे. मग पण आजोबा, मला काय वाटतं माहितीये का, की हे बघा पहिली चूक आहे, सो आपण माफ करूया त्याला. चूक ती चूक, पहिली काय आणि दुसरी काय? यू आर फायर्ड. नोकरी गेली तुझी. गेट आउट. नाही 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 सर, सर त्याला प्लीज सर नोकरीवर नका काढू सर. चूक झाली सर त्याची. सर तो माफी मागतोय सर. तो पुन्हा असं नाही करणार सर. सर त्याला नोकरीवर काढलं ना सर, तर सर खूप खूप प्रॉब्लेम्स होतील सर, खूप प्रॉब्लेम्स होतील. सर तो घरातला एकुलता एक कमवणारा मुलगा आहे सर. हे खरं आहे. त्यातून मुंबईत भाड्याचं घर. खूप प्रॉब्लेम्स आहेत सर, खूप खर्च आहे. भाड्याचं घर? आणि सर घरात बायको, आई वडील, म्हातारे आजोबा या सगळ्यांची जबाबदारी आहे याच्यावर.
आणि त्यातून नवरा सोडून गेला. हा नवरा सोडून गेला? हो म्हणजे नवरा नाही सर, बायको सोडून गेली असं म्हणायचंय सर मला. आत्ता तर म्हणलेस की बायको घरी असते म्हणून. सर पण परत आली. पण जर आता त्याची नोकरी गेली ना सर, तर पुन्हा सोडून जाईल सर त्याला. आणि सर त्याचे खूप प्रॉब्लेम्स होतील बिचाराचे. बिचारा रे. सर आणि तुम्हाला तर माहितीये आत्ताच्या परिस्थितीत नोकरी मिळणं किती कठीण आहे. म्हणून असं बॉसच्या केबिन मध्ये येऊन बसायचं? नाही 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 सर, तो सर ही फाईल राहिली होती म्हणून सर. आणि त्यात त्याला ते हे कोड सोडवायचं होतं सर. अच्छा, म्हणजे ऑफिस मध्ये कोड सोडवायला येतात? तसं नाहीये सर. प्लीज सर, तो माफी मागतोय सर. त्याला त्याची चूक कळलीये. प्लीज सर, त्याची परिस्थिती समजून घ्या सर. असं नका करू. हो आजोबा, मलाही तसं वाटतं की आता आपण त्याची परिस्थिती समजून घ्यायला हवी. हे बघा, घरातला तो एकटा कमावणार आहे, घरी बायको असते, म्हातारे आजोबा, नोकरी गेली तर बायको सोडून जाईल बिचाऱ्याला. खूप प्रॉब्लेम्स आहेत आजोबा. ठीक आहे, तू माझा नातू आहेस आणि तुम्हाला सांगतोय तर. आणि त्यातून या नेहा मॅडम यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण एक वेळ माफ करूया ना. पण ही खुर्ची माझ्या नातूच्या लक्षात ठेव. त्याच्यावर कोणीही बसलेलं मला अजिबात चालणार नाही, कळलं? नाही सर, तो पुन्हा अशी चूक करणार नाही सर. मी शब्द देते सर. हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि यश, घरी गेल्यावर तुझ्या बायकोचे आभार मान. तिचं नाव घेतल्यामुळे वाचलायस तू. आणि हिने तुझ्यासाठी शब्द दिलाय म्हणून. आणि दिस इज लास्ट वॉर्निंग, समजलं? व्हेरी सॉरी सर. सॉरी सर. सॉरी सर. प्लीज सर. थँक्यू सर. पैसे जास्त आहेत. ठरलेल्या बोनसच्या रकमेपेक्षा ही रक्कम जास्त आहे. मग मला सरांशी बोलायला पाहिजे. कशाला सांगतेस? तुला नको तर मला दे. हे बघ, माझ्या बोनसची रक्कम ठरलीये, ही जास्त आहे. मी जाऊन बोलते. अगं पण काही गरज आहे का आता हिला सांगायची? हिच्यामुळे आता बाकीच्यांचे पण जास्तीचे पैसे कट करणार. या कमी. सॉरी सर, पण या चेकवर चुकून ठरलेल्या अमाऊंट पेक्षा जास्त अमाऊंट लिहिली गेली. ती व्याजाची रक्कम. काय झालं, तुमचे 3 वर्षाचे बोनसची अमाऊंट आमच्याकडे होती. ती जर तुम्ही बँकेत ठेवली असती तर जे व्याज मिळालं असतं ती रक्कम आहे. घ्या, चुकून नाहीये. थँक्यू सर. आजोबा, काय कमाल आहे या मुलीची. बोनस मिळाला नव्हता तेव्हा बोलली, आता जास्त मिळाला तेव्हाही बोलली. प्रामाणिक मुलगी आहे ती. बाकीचे बोलायला आले नाही, ती बोलायला आली. लक्षात ठेव तुझ्या. तुला बोनस नाही मिळाला? बोनस नाही. का? तुला तुझा बोनस दरवर्षी मिळत होता का? दरवर्षी बोनस मला खरं तर तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना बोनस मिळाला आणि तुलाच नाही. तू सगळ्यांसमोर बोललास, त्याचा राग म्हणून तर घारतोंडे सरांनी तुला बोनस नसेल दिला. माहित नाही. हे चुकीचं आहे. सोड ना. नाही, आपण बोललं पाहिजे. चल. मी काय सर?
Come in. सर जरा बोलायचं होतं. सर सगळ्यांना बोनस मिळाला, यशला नाही मिळाला सर. मग सर यांना पण बोनस मिळायला हवा ना. मला शिकवता? नाही सर, पण त्यांचं वकीलपत्र घेतलं का तुम्ही? नाही सर, ते एरवी नको तेव्हा तोंड उघडत असतात हे. मग आज का गुब्यासारखे उभे? बोला, मागा बोनस. पण माझ्याकडे नाही आहे, मोठ्या सरांकडे. त्यांना जाऊन विचारायचं यांना बोनस का दिला नाही ते. हा? ओके सर. आपण मोठ्या सरांची जाऊन एकदा बोलू. नाही, मोठ्या सरांकडे नको जाऊया. का? अख्खं सकाळीच ते माझ्यावर एवढे चिडलेले. त्यातून अजून काही त्यांच्या कानावर आलं असेल तर आज नोकरी जायची माझी. एक मिनिट, म्हणजे त्या दिवशी परीच्या बर्थडेला तुम्हाला हेलिकॉप्टरने ड्रॉप केलं होतं म्हणून तर नाही? हे बघ, माझ्यामुळे जर तुला काही प्रॉब्लेम होणार असेल तर मला नाही पटत. आपण जाऊन एकदा. नाही आई, प्लीज मोठ्या सरांकडे नको जाऊया आपण, प्लीज. ठीक आहे, पण मग माझा अर्धा बोनस तू ठेवायचा. कशाला? आता या बाबतीत काही नको बोलूस. चल. काय चल. नाही, मी म्हणत होतो की ते तुझे बोनसचे पैसे नको मला. ते तुलाही प्रॉब्लेम्स असतील ना. म्हणजे असू शकतात ना, प्रत्येकालाच असतात. डोंट वरी, तू टेंशन नको घेऊस. अपने पास बहुत पैसा. आय नो, पण तरी नको मला. माझ्याकडून उगाच खर्च होतील अगं. त्यापेक्षा मी तुला सांगू का, मला जेव्हा गरज भासेल ना, मी हक्काने मागेन तुझ्याकडे. हा, नक्की? 100%. ओके. यश, सांगितलं मी सरांना. तुला पण टेन्शन आलं होतं ना. तुझा प्रॉब्लेम सॉल्व. प्रॉब्लेम सॉल्व नाही, सुरू झालाय. थँक्स. सर, तुझ्याबद्दल सगळं खरं खरं सांगितलंय, त्यामुळे आता खोटं बोलायचं नाही. नाही, कधीच नाही. थँक्यू सो मच. तशी इमेज चांगली आहे बॉस समोर तुझी. ती मेंटेन ठेव. हो. आणि चांगलं काम कर. थँक्यू. नुसतं थँक्स काय म्हणतोय? एवढे सॉलिड सल्ले येते तुला. तुम्हाला गुरुदक्षिणा दिली पाहिजे. आणि असं म्हणतात, फुकटात सल्ले देऊ पण नाही आणि घेऊ पण नाही. अच्छा, मग काय काय हवी गुरुदक्षिणा मॅडम? प्रत्येक सल्ल्यासाठी एक चॉकलेट. चॉकलेट? तू नेहा आहेस की परी आहेस? आता परीची आई परीसारखीच असणार ना. हा. आणखीन एक महत्वाचा सल्ला. गाढवाच्या मागे आणि बॉसच्या पुढे कधी जाऊ नये. ओके. हसतोस काय? सल्ला आहे तो. आहे ना. बरं मला सांग, जेवणाचं काय तुझ्या? जेवणाचं काय ते परीने काहीतरी दिलंच असेल ना. हा, परीने पाठवलंय, पण तू सकाळी माझ्या डब्यातनं जेवतेस. हा. संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवणाचं? रात्री डबा लावलायस? काय लावलंय? डबा लावलायस का रात्रीच्या जेवणाला? हा, डबा. हो हो हो, डबा असतो रात्री. एक काम कर, आजचा डबा कॅन्सल कर. का? आज माझ्या घरी आहे पावभाजी केली. अगं नाही खरंच, म्हणजे तू ऑलरेडी एवढं करतेस, त्यात अजून त्रास नको. अरे त्रास कसला? बोनस मिळालाय ना, असं एक छोटीशी पार्टी ठेवली घरी. आणि आम्हाला सगळ्यांना बोनस मिळून देण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. घरी बंडू काका काकू येणार आहेत, तू पण ये. परीला आवडेल.
ठीक आहे. परीला आवडणार असेल तर नक्की ये. लाव फोन कोणाला? डबेवाल्याला. हॅलो जग्गू, पावभाजी खायची का? वॉशिंग मशीन घेतलं हे एकदम बेस्ट केलंच नाही हे ऑफिसमध्ये दिवसभर काम करून किती दमतेस यार. आणि मग कपडे धुण्यात वेळ आणि एनर्जी दोन्ही वेस्ट जात असेल तुझी. माझ्यासाठी नाही, काकू अक्कांसाठी घेतलंय वॉशिंग मशीन. ग्रेटच आहेस यार तू नेहा. म्हणजे तुझ्यावर ऑलरेडी इतकं लोन आहे तरी तू त्यांचा विचार करतेस. तेही खूप करतात माझ्यासाठी. परी दिवसभर त्यांच्या घरी असते ना, म्हणून मी जॉब करू शकते. मुलगी मानतात ते मला. मग मुलीच्या नात्याने मी पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं ना. आणि कर्जाचं काय ते फिटे, अपने पास बहुत पैसा. ते एकदम करेक्ट बोललीस तू नेहा. इसी बात पे ना पावभाजी पार्टी बनतीये. येस. आज रात्री मी पावभाजी करते घरी. अरे यार नेहा, तू आधी सांगितलं असतंस ना तर मी आईला सांगून आले असते ग. आता तिने माझ्यासाठी जेवण बनवून ठेवलं असेल आणि ती चिडेल माझ्यावर. शिट, ती ऑलरेडी चिडली असेल माझ्यावर. का? अगं तिला डॉक्टरकडे घेऊन जायचंय आणि अपॉइंटमेंट घेऊन ठेवलीये. अरे यार, चल 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 बाय. आणि उद्या डब्यात माझ्यासाठी पावभाजी आणायला विसरू नकोस. ओके बाय. मॅडच आहे मुलगी. हॅलो यश. हा बोला. डायरेक्ट बोला, इतका आदर. हा काय झालं? मी तुला माझा पत्ता मेसेज केलाय, नक्की येशील. हा मी पण पोचतीच आहे घरी. ठीक आहे मी येतो मी. बाय. तयार आहेत ना पेपर्स? ठीक आहे. अरे मनोज, गाडी जरा पुढे डावीकडे ना. इथे इथे कशाला? अरे माझं एक काम आहे छोटं, ते करतो आणि येतो. हा काम इथे? हो म्हणजे आहे. अरे यश, हा इकडे काय? इकडे अरे ते मी अनालिटिक्स वाल्यांना एक रिसर्च करायला सांगितलं होतं, ती मीटिंग संपून येतो. अच्छा मीटिंग आहे. हो बरं ठीक आहे, मग मी पण येतो. चल. नाही तू नको, मी जाऊन येतो. तुझा अरे काय काय कमाल आहे तुझी यार यश. मीटिंग आहे आणि मी नाही असं कसं होईल. चल ना, मी येतो ना. राहू दे, मी बोललोय त्यांच्याशी, मी संपून येतो ती मीटिंग. ओके. अरे यश, पण मी मीटिंगला आलो, तू प्रॉब्लेम काय? अरे पण प्रत्येक मीटिंगला तू कशाला यायला पाहिजे? मी जाऊन अटेंड करून येतो ना, विषय संपला. हा ठीक आहे, मग जाताना थोडस बटर घेऊन जा. बटर कशाला? मीटिंगला ते पावभाजी असेल ना, पावभाजीवरती असं बटर वगैरे घातलं की जरा छान लागतं. नेहाने इन्व्हाइट केलंय ना पावभाजी खायला. तुला कसं कळलं नेहाने इन्व्हाइट केलं? चोरून ऐकतोस गोष्टी तू? ए हॅलो बॉस आहे मी तुझा. हा मग चोरून बिरून काय ऐकत नाही मी. सहज असं उडत उडत कानावर पडलं माझ्या. असं उडत उडत कानावर आलं तुझ्या. ते काय हाताला काय झालं तुझ्या? नाही, सहजच आता उडत उडत माझा हात तुझ्या गालावर बसणार आहे. मारू नको. तू आजोबांना सांगितलंय सगळं? आजोबांना जर काही गोष्ट कळली ना समीर, जीव घेईन मी तुझा. ए बाबा, कमाल आहे यार. तू आणि मी मित्र आहोत ना. आजोबांना कसं सांगेन मी या गोष्टी? नाही डोंट वरी. तू जा, यू जस्ट एन्जॉय युअर पावभाजी. जर आजोबांपर्यंत ही गोष्ट पोहोचली ना समीर, मी पर्सनली गोळ्या घालीन तुझ्या. मस्त मस्त काढलंय. कशी का माझी गुणाची आहे बाई.
एक छोटा सा पैलेस, एक छोटा सा पैलेस. आईसाठी परीसाठी एक छोटा सा पैलेस, एक छोटा सा पैलेस. पॅलेस मध्ये जाईल परी, काका काकू घरच्या घरी. अशी कशी जाईल परी, तुमच्या शिवाय करमेल तरी. तुम्ही सुद्धा यायचं, आमच्या सोबत राहायचं, हो की नाही गाई. आईसाठी परीसाठी आणि काका काकूंसाठी एक छोटा सा पॅलेस, एक छोटा सा पॅलेस. छोटा छोटा म्हणता म्हणता पॅलेस आता मोठा झाला. काका काकू आले तरी हा बिचारा इथेच राहिला. फ्रेंड, तू सुद्धा येणार का, पॅलेस मध्ये राहणार का. येणार. एक छोटा सा पॅलेस, एक छोटा सा पॅलेस, एक छोटा सा पॅलेस, एक छोटा सा पॅलेस. पॅलेस. अच्छा काका काकू येतो. येत जा रे अधून मधून. आणि यश, एकदा असा अनुभव आला म्हणून लगेच लग्नच करायचं नाही असा निर्णय घेऊ नकोस एकदम. मिळेल तुला चांगली मुलगी. बर येऊ. छान झाली होती पावभाजी. थँक्यू. तिखट नाही लागली ना. झालं आणि मजा आली आज. येत जा असंच. इथे नोटीस होती ना. मीच लावलं हे चित्र. उगाच कोणी पाहिलं तर टेन्शन नको. पण छान चित्र आहे. परीने काढलंय. तिला असाच पॅलेस हवाय. पण तिला काय माहिती हा पॅलेस गेला किती पैसे लागतात ते. परीची इच्छा आहे ना, मग ती नक्की पूर्ण होणार. बाय फ्रेंड, परत नक्की या. नक्की येणार ग. माझ्या लिटिल डार्लिंगनी सांगितल्यावर का नाही येणार. मी येणार. बाय बाय. आई, हे माझे पॅलेसचं चित्र इथे का लावलं. अगं ते मी परी, अगं मीच सांगितलं आईला ते इथे लावायला. कशाला. अगं कारण ते पॅलेस परीकडे येणार आहे ना. मग पॅलेसला कळायला नको का की परी राहते कुठे, म्हणून तिथे लावलंय. बाय बाय. नेहा, तुम्ही जेव्हा या पॅलेस मध्ये राहायला जाल तेव्हा या चित्राचं काय कराल. मला दे हे चित्र. नाही म्हणजे तुम्ही जा पॅलेस मध्ये राहायला, पण परीचं हे चित्र माझ्याकडे राहू दे. बाय बाय. थांब 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 थांब. मी बघतो. जा तू.
अरे कुठे आहेस तू? दरवाजा का नाही उघडत? तुम्ही मी या या ऑफकोर्स ऑफकोर्स, प्लीज प्लीज या, बसा ना, बसा. शांत व्हा. तुम्हाला घाम किती आला? पाणी घ्या आधी, पाणी पिऊन घ्या. काय घेणार? चहा, कॉफी? नाही, काय नको. खरं तर जेवणाचीच वेळ आहे आता. आपण जेवण मागवूया का? इथे मटर पनीर आणि दाल फ्राय खूप छान मिळतं, मला तरी आवडतं. तुम्हाला जर काही वेगळं मागवायचं तर मेनू कार्ड आहेत आपल्याकडे. अदरवाईज मटर पनीर अप्रतिम आहे, म्हणजे मी प्रिफर करतो. चालेल का तुम्हाला? तुमच्यासाठी मागवू? नाही, नको. वाजू नका हो, 2-2 घास खाऊन घेऊया ना, जेवण होऊन जाईल ना आपलं. मागव ना मग. चला, फर्स्ट क्लास. हा, हॅलो. शेफाली ऐका ना, शेफाली ऐका ना प्लीज. माझं ऐका तुम्ही. प्लीज प्लीज सर तुम्ही इथे बसा. सर आज ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. नाही म्हणू नका सर, मी स्वतः तुमच्यासाठी डबा बनवून आणलाय. अरे बापरे. सर अरे बापरे का सर? म्हणजे अरे बापरे, माझ्यासाठी डबा आणलाय? अरे बापरे. हो मग आता आपल्या हक्काच्या माणसासाठी एवढं तर बनवून आणायलाच हवं ना. नाही म्हणजे सर आपलेच आहेत ना. आज कुठली भाजी आणलीस डब्यात? भाजी ना, नेहाने तर सांगितलंच नाही कोणती भाजी आहे डब्यात. सांग ना कोणती भाजी आहे? भाजी सरप्राईज आहे. अरे बापरे. सर सर माझ्या डब्यातून भाजी घ्या तुम्ही. सर आज माझ्याच डब्यातली भाजी खाणार आहे. सर आज मी जाडा गवारची भाजी आणली आहे. जाडी गवार? ही घेवडा आहे ना? नाही सर, घेवडा नाही, आमच्या इथे याला जाडी गवारच म्हणतात. जाडी गवार समजून घेवडा खावी लागणार. मला नको, मी यांना खाऊ घाला घरातून नेणार, त्यांना खूप भूक लागली. त्यांना भूक लागली, आकरतायत ना, त्यांना खाऊ घा. आवडली ना सर? सांगा. चव खरंच. घ्या ना सर, घ्या ना मग. मी खातो, मला हात आहेत. मग सर आता मी पण तर हाताने भरवते ना. घ्या ना सर. सर माझ्याकडून एक घास. तोंडात घास आहे ना माझ्या, आता कुठे भरवताय? मी हात धुवून आलो. चला मी पण येतो. सर मला हात आहेत, माझ्या तोंडात आता घास आहे. या माझा फोन कट का करते? यश, एनी प्रॉब्लेम? नो सर. अजून कशी नाही आली नेहा? शेफाली, नेहा काही सांगून गेलीये का? कुठे गेलीये, कधी येणार काही? नाही ना, तू फोन कर ना तिला. फोन उचलत नाहीये ना ती, म्हणून तर. पण घरी कोणाला माहिती असेल का ती कुठे गेली? माझ्या आईला मी कुठे असते ते माहिती नसतं, मग नेहा कुठे कसं माहिती असणार? म्हणजे
नेहाच्या घरच्यांना, तिच्या घरच्यांना काही माहित असेल का? ओ सॉरी सॉरी, मला वाटलं माझ्या घरी. बंडू, आय मीन बंडू काकांना माहित असेल ना. मी तुला नंबर पाठवते लगेच. थँक्स.